सर्वांना क्रांतिकारी जय भीम। नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद तालुक्यामध्ये माष्टी या गावामध्ये काही दिवस अगोदर त्या गावातले भीमसैनिक व बौद्ध समाजाचे लोक त्यांनी असा विचार केला पहिल्यांदा की या गावामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करू। कारण की बाबासाहेबांची जयंती पूर्ण विश्वामध्ये साजरी करतात। त्यांना असं वाटलं की आपण स्थानिक ज्या गावामध्ये राहतो, गेले कित्येक वर्षापासून आपण त्या गावामध्ये आहे, त्या गावामध्ये आतापर्यंत आपण महामानवाची जयंती साजरी नाही केली। तरुणांनी विचार केला की या वर्षी आपण बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्या गावामध्ये जयंती साजरी केली पाहिजे। काही जातीवादी भडव्यांना माहीत पडलं की बौद्ध समाजातील लोक त्या गावामध्ये जयंती साजरी करायला लागले। तिथल्या सरपंचाला त्या लोकांनी विरोध केला, गावातल्या जातीवादी भडव्यांनी। त्यानंतर बौद्ध समाजातल्या त्या लोकांनी नांदेडमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये मोर्चा काढला। तर जिल्हा अधिकार्यालयामधून साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या राहत्या घरी, तुमच्या राहत्या गावामध्ये आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू शकता। जयंती साजरी करायची म्हणून त्यांनी तारीख निश्चित केली। गावकऱ्यांना लोकांनी विचार केला बौद्ध समाजातला की आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करू। तिथला जो समाजकंटक माधवचोद हरामखोर जे जातीवादी भडवे सरपंच यांना माहीत पडलं ग्रामपंचायतच्या बाहेर जो मैदान आहे त्या मैदानामध्ये बौद्ध समाजाचे लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहे, म्हणून त्यांनी रस्त्यामध्ये रेती, दगड, खडी, ग्रीट, वाळू अशा प्रकारे त्यांनी त्या रस्त्यामध्ये आडून टाकली। त्यानंतर जशी जशी जयंती साजरी केली नाही, कारण की भयानक पद्धतीने रस्त्यावर त्यांनी लाकडं, दगड, रेती, सिमेंट अशा प्रकारे टाकली। त्याच्यानंतर तो गावातला सरपंच हरामखोर कोण माधवचोद असन तो आणि ते गावगुंडांनी मिळून बौद्ध वस्तीवर हल्ला केला। त्यांनी म्हातारे पाहिले नाही, तरुण पाहिले नाही, वयस्कर आजी पाहिली नाही, जो भेटन त्याला मारत होते। अशा प्रकारे मारले। आमच्या माय बहिणी 16-17 वर्षाच्या पोरी त्यांच्या शरीरावर हात टाकण्यात आले, त्यांनाही मारलं, त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांचा छळ केलाय। त्या आरामखोरांना केरळांची हत्याकांड करावाचं होतं का? आमच्या माय बहिणीची इज्जत लुटवायची होती का त्या आरामखोरांना? त्या माधवचोदांनी जो भेटन तो मारलाय। आमचे लहान लेकरं मारले, आमचा समाज मारला, आमचे लेकरं मारले, आमचे माणसं मारले, आमचे म्हातारे मारले, आमचे तरुण मारले। जो भेटन त्यांनी हरामखोरांनी लाकडाच्या दांड्या खाली मारले। सोशल मीडियावर मी जो व्हिडिओ बघितला मला रावलं गेलं नाही। समाज पोलीस स्टेशन मध्ये गेला, उलटा तिथं पोलीस निरीक्षक कोण आहे तो त्यांनी उलट्या आमच्या समाजावर गुन्हे दाखल केले। भयान परिस्थिती करून ठेवलेली आहे। आमच्या समाजातले काही नेते इथल्या प्रस्तावित आमदार खासदाराच्या दावणीला बांधले, गप्प बसतात। अरे समाज कावर लोक गप्प बसणारे? तुम्ही नेते लोक उघड्या डोळ्यांनी मारलंय, लाज वाटत नाही? तिच्यात एक माणसाची तब्येत गंभीर पद्धतीने गंभीर आहे, त्याच्या शरीरावर इजा आहे, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला। आमच्या माय बहिणीची इज्जत लुटण्याचे प्रयत्न केले आरामखोरांनी। कुठपर्यंत गप्प बसायचं आम्ही? आणि आमच्या समाजावर गुन्हे दाखल केले तिथं पोलीस प्रशासनाने आमदाराच्या दबावाखाली। मी एसपी ला सांगतोय, गृहमंत्र्याला नम्र पद्धतीने सांगतोय, याचं खुलेआम चॅलेंज देऊन सांगतोय, तात्काळ जो पोलीस निरीक्षक असेल त्याची बदली करा आणि आमच्या समाजावर झालेले जे गुन्हे ते मागे घ्या। आणि जो कोणी आरामखोर सरपंच तिथले गावगुंडा असतील ज्यांनी आमच्या समाजावर हल्ला केला त्यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना देशद्रोहीचा कायदा करण्यात यावा, त्यांच्यावर ठोकण्यात यावा आणि त्या आरामखोरांना या महाराष्ट्रामध्ये राहू द्यायला नाही पाहिजे। मी तमाम आंबेडकर समाजाला नम्र विनंती करतोय की आपण लवकरात लवकर त्या माष्टी गावामध्ये आंबेडकर जयंती खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करू। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आंबेडकर समाजाला आवाहन करतो, नम्र विनंती करतोय की मी त्या गावामध्ये जाऊन आंबेडकर जयंती साजरी करणार आहे। ज्याला कोणाला वाटत असन की जो माझ्या सोबत येईल त्यांनी मला त्यांचा नंबर, ते कुठे राहतात, काय राहतात, मेसेज करावं आणि आपण थाटामाटामध्ये त्या गावामध्ये आंबेडकर जयंती साजरी करू। तमाम आंबेडकर समाजाला मी नम्र विनंती करतोय, आपण एकत्र या, एकत्र या। आमदार आपला नाही, खासदार आपला नाही, मंत्री आपला नाही, हा मनुष्यपणे छेड केला जातो। कुठपर्यंत उघड्या डोळ्याने बघायचं हे सरकार आपलं नाहीये। तमाम आंबेडकर समाजाला नम्र विनंती करतोय, भावांनो एकत्र या, एकत्र या, खूप काळाची गरज आहे, एकत्र या। जय भीम। झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो।
आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतोय, आमचा अंत बघू नका. आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि ते जातीवादी भडवा सरपंच आहे ना, त्याच्या त्या आईची गांड, त्याच्या आई सावड्यांच्या, माधव चोदांच्या, गावगुंडांच्या. जय भीम.